शिरोळ पंचायत समिती गणातून निवडणूक लढवली होती आणि तुमचा पराभव झाला होता. यामध्ये काय चुकलं होतं? तुम्हाला असं म्हणायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं या जिल्हा परिषद गटात काहीच काम केलं नाही, मात्र अनेक वर्ष मागची जर पाहिली तर लोकांनी त्यांना निवडून दिले. ज्या अर्थी लोक त्यांना निवडून देत आहेत 100% त्यांना काम केलेलं आहे. शिरवळ गटातील भारतीय जनता पार्टी ही नेहमी निवडणूक आल्यानंतरच चर्चेच्या दृष्टीनं प्राथमिक सुविधा मिळण्यास शिरवळला कमी पडतंय का काय? भारतीय जनता पार्टी असं विकास काम करते की समोरच्याला भेटते. नमस्कार, राजगड न्यूजच्या विशेष चर्चेचा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीचे बिगुल नुकतेच वाजलेले आहे. फेब्रुवारीमध्ये 5 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे आणि 7 फेब्रुवारीला त्याची मतमोजणी होणार आहे. सातारा जिल्ह्यातील 65 गट आणि 130 गणांची निवडणूक यावेळेस होते. सातारा जिल्ह्यातील एक चर्चेचा गट जो म्हणून ओळखला जातो तो म्हणजे शिरवळ गट. या शिरवळ गटात अनेक राजकीय उलथापालथ झाल्या, अनेक राजकीय समीकरणं बदलली आणि या सर्व गोष्टींची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार अनुप सूर्यवंशी. नमस्कार. नमस्कार. राजगड न्यूजच्या विशेष चर्चेचं यामध्ये आपलं स्वागत आहे. येत्या 5 फेब्रुवारीला ही निवडणूक होते. आपण जिल्हा परिषद गट शिरवळ यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून नागरिकांचा मागास प्रवर्ग या आरक्षणाखाली ही निवडणूक लढवत आहात. पहिली काय प्रतिक्रिया आपली? भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला तिकीट मागितलेले. शिरवळ जिल्हा परिषद गटामध्ये अनेक विकास कामं व्हायची राहिलेली आहेत. ज्या पद्धतीने हे शहरीकरणाकडे चाललेला गट आहे, शिरवळ असेल किंवा शिरवळ पंचक्रोशीतली जी माझ्या गटामध्ये गावं येतात ती गावं सुद्धा इंडस्ट्री म्हणून वाढत आहेत. त्यांना योग्य तो न्याय आणि त्या माध्यमातून तरुणांना न्याय आणि आपली राहिलेली कामं ही कसल्याही परिस्थितीवरती भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. सातारा जिल्हा परिषद मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे. अशा वेळेस इथला सदस्य सुद्धा हा भारतीय जनता पार्टीचा असणं आवश्यक आहे. मात्र भारतीय जनता पार्टीकडे आता उमेदवारांची भाऊक गर्दी आहे. हो, या जिल्ह्याचे मंत्री जयकुमारजी गोरे यांनाही उमेदवार निवडताना चांगलाच कस लागणार आहे. यात अनुप सूर्यवंशीच का असं जयकुमार गोरेंना प्रश्न पडला तर तुम्ही काय उत्तर द्या? कसं आहे, गेली 30 वर्षे मी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी शिरवळला ग्रामपंचायतीचा सरपंच, थेट सरपंच निवडून आणण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. कार्यकर्त्यांचं जाळं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आहे. माझी पक्षनिष्ठा, माझी कामाची पद्धत आणि वेगवेगळ्या कामांचा करत असलेला पाठपुरावा ह्या जेव्हा मला खात्री आहे की पार्टीचे आदरणीय नेते जयकुमारजी गोरे असतील, मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले असतील, खासदार उदयनराजे भोसले असतील, किंबहुना आमचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुलबाबा भोसले असतील, निवड समितीचे धैर्यशील दादा कदम असतील, ह्यांना सगळ्यांना माझं काम माहितीये, संघटनात्मक काम माहितीये. त्यामुळं 100% ही तिकीट मला मिळेल अशी मला खात्री वाटते. आता तुम्ही जो उल्लेख केला की शिरवळचा लोकनियुक्त सरपंच हा भाजपचा निवडण्यात तुमचा एक वाटा राहिलेला आहे, मात्र त्याच्या थोडंसं पाठीमागे गेलं तर आपल्याला असं जाणवतं की त्याच्या पाठीमागे तुम्ही शिरवळ पंचायत समिती गणातून निवडणूक लढवली होती आणि तुमचा पराभव झाला होता. यामागे काय चुकलं होतं? तो माझा निसटता पराभव होता. भारतीय जनता पार्टी म्हणून पहिल्यांदाच शिरवळ पंचायत समिती गणातून आम्ही निवडणूक लढवत होतो आणि राजकारणातल्या ज्या नैसर्गिक युती असतात त्या कदाचित त्या काळात घडवण्यात आम्ही अयशस्वी ठरलो होतो म्हणून सुद्धा असेल किंवा तो आमचा निवडणुकीचा पहिला अनुभव होता त्यामुळे असेल. पण चला, तो इतिहास झाला. आता आपल्याला जिंकण्यासाठी लढायचं. आता नुकतीच नगरपालिकेची आणि महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि भाजपला घवघवीत यश भारतीय जनता पार्टीला मिळाले. याचा स्थानिक पातळीवर शिरवळ गटाला तुम्हाला काय फायदा होईल का? 100%. सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचे शिरस्थ नेते आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात हे जे घवघवीत यश मिळाले आणि तिथल्या प्रत्येक स्थानिक नेत्यांचं, आमदारांचं, मंत्र्यांचं हे यश आहे, त्यांना मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि शिरवळ हे सत्तेच्या कलानुसार असं म्हणणार नाही, पण भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या विकासाकडे चालणारं गाव आहे हे आता हळूहळू सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे 100% शिरवळ जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निश्चित स्वरूपात विजयी होईल. शिरवळ हा आता नुकताच शहराकडे वाटचाल करतोय असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. मात्र
त्या दृष्टीनं प्राथमिक सुविधा मिळण्यास शिरवळला कमी पडतंय का काहीतरी? काय शिरवळ हा आता शहराकडे वाटचाल करते. शिरवळ जरी गाव असलं तरी शहराकडे वाटचाल करते. मात्र त्या अनुषंगाने शिरवळला प्राथमिक सुखसुविधा मिळत नाही. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कसं आहे, त्यासाठी आपल्याला हा बदल करायचा आहे. स्थानिक नेतृत्वाला शिरवळ वाढतंय ह्याची जाणीव असली पाहिजे. शिरवळमध्ये काय कामं केली पाहिजेत, शिरवळ एवढं मोठं डेव्हलपमेंट होती तर ही डेव्हलपमेंटमध्ये आपण काय केलं पाहिजे ते विजन असणं गरजेचं, आणि ते विजन आमच्याकडे आहे. शिरवळ हा प्रामुख्याने तुमचा गट आहे, त्यामध्ये इंडस्ट्रीयल झोन मोठा आहे, बरोबर. औद्योगिक वसाहती औद्योगिक कंपन्या जास्त आहेत. याचा मात्र स्थानिक युवकांना फायदा होताना दिसत नाही. याबद्दल तुमची काय भूमिका असणार आहे? माझी स्पष्ट भूमिका आहे, शिरवळ जिल्हा परिषद गटात जेवढी गावं येतात त्या सर्व गावातल्या तरुणांना कुठेतरी व्यवसाय, कुठेतरी नोकरी मिळालीच पाहिजे. कारण का तर कंपन्या हित आहेत, कंपन्यांच्या माध्यमातून रोजगार जर इथल्या स्थानिकांना मिळाला तर माझा इथला माणूस कदाचित तालुक्याच्या बाहेर पुण्याला, मुंबईला किंवा अन्य ठिकाणी जाणार नाही. आणि त्याची कॅपॅसिटी आहे ना हो, माझ्या इथल्या तरुणाची कॅपॅसिटी आहे, त्याला उद्योग करायची कॅपॅसिटी, नोकरीची कॅपॅसिटी आहे. आणि अशा परिस्थितीत हे आपण करू शकतो. इथलं स्थानिक नेतृत्वाने ते केलं नाही, हे त्यांचं अपयश आहे. पण मी 100% भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा जास्तीत जास्त यशस्वी प्रयत्न करणार. शिरवळ गावाचा जर विचार केला तर जल जीवन मिशन योजना शिरवळला मंजूर होती, मात्र त्याचं पुढे काहीच झालं नाही. याबद्दल तुमची काय म्हणणं आहे? ही खूप मोठी शोकांतिका आहे की आम्ही विकास कामांना कधीच विरोध करत नाही. भारतीय जनता पार्टीने आणलेल्या विकास कामांना विरोध का झाला तर कदाचित तो श्रेयवादासाठी झाला असेल, पण ज्या वेळेस इतरांनी विकास कामं केली त्यावेळेस त्यांचं आम्ही स्वागतच केलेलं आहे. पण शिरवळला जवळपास 5 कोटीची ही जलजीवन मिशनची योजना होती, त्यासाठी आम्हाला आत्मदहनासारखं आंदोलन करावं लागलं. तरी सुद्धा हा श्रेयवादाचा विषय होता, त्यांना हे शिरवळकरांना शुद्ध पाणी पाजायचं नव्हतं. कुठेतरी मोठं, ज्याला राजकीय भाषेत सांगायचं तर मोठ्या योजनेचं गाजर पार्टी दाखवली त्यांनी की आम्ही एवढ्या कोटीची करू. प्रत्यक्षात प्रस्ताव नाही, काय नाही. आणि शिरवळची 5 कोटीची पाण्याची टाकी ह्या राजकीय मंडळींनी स्वतःच्या स्वार्थाकरता आणि स्वतःच्या श्रेयवादाकरता शिरवळकरांचं प्रचंड मोठं नुकसान केलेलं आहे त्यांनी. आता शुद्ध पाण्यापासूनच वंचित ठेवलेले आहे. शिरवळचा जर काही वरचा भाग पाहिला तर कॅनॉलची सुविधा आहे, मात्र काही गावांना अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करायला लागतो. त्यामध्ये कर्णवडी असेल, लिंबाची वाडी असेल, गाडगेवाडी असेल, त्या असंख्य इथल्या गावांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी अजूनही वंचित राहावं लागतंय. त्याचं कारण असं आहे की वारंवार हा प्रश्न, मगाशी सुद्धा माझं उत्तरात तोच कदाचित पुनरुच्चार झाला असेल, जो तुम्ही विचारला त्यात 2 प्रकार आहेत. एक गावडेवाडीची जलसिंचन उपसा योजना किंवा जे 14 गावांची मागणी ती, ह्यासाठी जे व्यापकता पाहिजे, दृष्टिकोन पाहिजे. तिकडून धोमच्या तिकडून एक अर्धा TMC पेक्षा जास्त, थोडस जास्त पाणी आपल्याला पाहिजे. त्यासाठी जे पाठपुराव्याची इच्छाशक्ती पाहिजे ती ह्या नेतृत्वाकडे नाहीये. तालुक्याला आतापर्यंत दुष्काळी तालुका होता, तर तो MID सुजलाम सुफलाम व्हायची वेळ आलेली आहे. आमच्या म्हणजे उशाशी धरण आहे, पण कोरड आमच्या कशाला आहे? त्याचं कारण नेतृत्वाकडे कुठल्याही प्रकारचा व्यापक दृष्टिकोन नाही. प्रत्येक निवडणुकीला ह्यांनी यायचं, सांगायचं. मग कुठल्याही प्रकारची निवडणूक असू देत, जिल्हा परिषद पंचायत समितीची असू देत, विधानसभेची असू देत किंवा खासदारकीची असू देत, हे प्रत्येक वेळेस तेच सांगतात की आमचं हे आश्वासन आहे, पण त्यांनी सोडवलं नाही. पण जिल्हा परिषदच्या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली तर मी जिल्हा परिषदमध्ये सुद्धा योग्य तो पाठपुरावा करेल. आणि वरती माझी पक्षाची सत्ता आहे, माझ्या पक्षाचे अनेक मंत्र्यांशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे मी ते पाठपुरावा करून 100% यश मिळवू शकतो. मंत्री जयकुमार गोरेंच्या रूपानं सातारा जिल्ह्याकडे एक उमदं नेतृत्व आहे, एक मोठा नेता आहे, एक मंत्री आहे. त्यांच्या अनेक कामांमुळं आताच नुकतं तुमच्या शिरवळ गटात झालेला सावित्रीबाई फुले यांचा जयंती सोहळा असेल, यातून तुम्हाला एक ताकद मिळते का? त्याचा तुम्हाला काय फायदा होईल? आता नायगावच्या सावित्रीबाई फुलेंचा विषय हा काय ताकदीचा विषय नाही, तो आपल्या सर्वांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. प्रामुख्याने आपल्या माता भगिनींच्यासाठी तो आदर्श आहे, त्यामुळे तो ताकद आम्ही समजणार नाही. ते एक आदर्श स्मारक आहे. आदर्श स्मारकाच्या बाबतीत आम्ही राजकारण करणार नाही, आम्ही त्या बाबतीचा कुठल्या लाभाचा विचार करणार नाही. पण हे निश्चित की ह्या पाठीमागचं सर्व श्रेय हे माननीय मंत्री मोदी जयकुमार गोरे साहेबांचं आहे. तसं पाहायला गेलं तर शिरवळमध्ये सातारा जिल्हा परिषदचे अध्यक्ष याच गटातून निवडून आले होते, त्यांची एक मोठी ताकद या गटात असणार आहे. ही लढत किती सोयीस्कर आणि किती सोपी वाटते तुम्हाला?
बघा, ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. तुम्ही गावच्या प्रत्येक गावातल्या गल्ली बोळातनं सुद्धा गेला आणि तिथला जर काय विकास झालाय का तो पाहिला तर तुम्हाला समजेल की ही निवडणूक कशी होईल. मला 100% खात्री आहे ही असंतोषाची निवडणूक आहे आणि भारतीय जनता पार्टीला वरती उचलून आणणारी निवडणूक आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचंय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं या जिल्हा परिषद गटात काहीच काम केलं नाही, मात्र अनेक वर्ष मागची जर पाहिली तर लोकांनी त्यांना निवडून दिले. ज्या अर्थी लोक त्यांना निवडून देत आहेत 100% त्यांना काम केलेलं आहे. हे बघा, काम झालं नाही असं नाही, पण ज्या पद्धतीने ह्या माझ्या भागाचा विकास होतो त्या पद्धतीने विकास जो अपेक्षित होणं गरजेचं होतं त्या पद्धतीचं झाला नाही ना. शेवटी शिरवळ औद्योगिकदृष्ट्या वाढलेली आहे. शिरवळ वाढल्यानं आसपासची गावं वाढत चालले, तर त्याला काय पाहिजे असं विजनच नव्हतं. जे विजन असणारे कार्यकर्ते चालले पाहिजे म्हणून त्यांनी कामं केली नाहीत असं म्हणणार नाही, पण ज्या पद्धतीने केली पाहिजे ती कामं त्यांनी केली नाही. पण विरोधकांचं असंही म्हणणं येतं की शिरवळ गटातील भारतीय जनता पार्टी ही नेहमी निवडणूक आल्यानंतरच चर्चेत येते किंवा ती ऍक्टिव्ह मोडवर जाते. दोन मिनिटं. ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा पहिल्यांदा एक सांगतो. तुमचा पहिला अगोदरचा पण तो प्रश्न होता विकास कामांचा आणि आता हा प्रश्न. मुळात भारतीय जनता पार्टीचे सरपंच ज्यावेळेस शिरवळला निवडून आले ते जास्त विकास काम म्हणून त्यांच्यावर विश्वास ठरावा. इतकी विकास कामं केली, कोट्यावधी रुपयाची विकास कामं केली म्हणून विश्वास ठरावा. भारतीय जनता पार्टी असं विकास काम करते की समोरच्याला भेटते. शिरवळ गटामध्ये मागच्या काही काळात पाहिलं तर गुन्हेगारीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? गुन्हेगारींचे आश्रयदाते कसल्याही परिस्थितीत कणखरपणे मोडून काढायचे. शिरवळ जिल्हा परिषद गटात गुन्हेगारी वाढली का तर 100% वाढलेली आहे. तडीपारीची लोक आमच्या जिल्हा परिषद गटात राहतात. त्याचबरोबर गांजा, बिंगो लॉटरी ह्या माध्यमातून ही गुन्हेगारी वाढती. पण आशीर्वादाचा जो प्रकार आहे, आमच्यासाठी राजकारणात काहीतरी केलं पाहिजे, आम्हाला मदत केली पाहिजे, त्यासाठी जो आशीर्वाद आहे त्यामुळे ही गुन्हेगारी वाढलेली, त्यामुळे हे 2 नंबरचे धंदे वाढलेले. पण या बाबतीत भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून आणि जिल्हा परिषदला निवडणुकीत यश आल्यानंतर सुद्धा एक जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून आपण त्याचा बिमोड करू. या सर्व व्यसनाधीनतेमुळे युवकांना कुठेतरी नुकसान होतंय आणि आपण असं म्हणतोय की शिरवळ जिल्हा परिषद गटामध्ये अनेक कंपन्या आहेत. मग ही व्यसनाधीनतेमुळे कुठेतरी रोजगाराला त्याचा फटका बसतोय का? हे काही प्रमाणात सत्य आहे, कारण व्यसनाधीनतेमुळं घराचं नुकसान तर होतच होते. कसं आहे की व्यसनामुळं घरातल्या माझ्या माता भगिनी आहेत त्यांना खूप त्रास होतो. ड्रग्स पावडर असेल, गांजा असेल किंवा बिंगो लॉटरीमुळे अनेकांची आर्थिक कंबरड मोडलेले. अशा वेळेस त्यांना त्यातनं सावरतानाच अपयश येते आणि त्यात नोकरी नसेल तर काय, हा एक मोठा प्रश्न त्या कुटुंबापुढे असतो. आमच्या शिरवळ जिल्हा परिषद गटातल्या सर्व एकंदरीत रचनेत असतोय. त्यावेळेस माझी अशी भूमिका आहे की कंपन्यांना सुद्धा कसल्याही परिस्थितीत, मुळात कसं आहे की व्यवसाय माझा स्वतःचा सुद्धा आहे, पण मी माझ्या पोटापुरताच करतो. उगाच पोट मोठे असं समजून अनेक कंपन्यात मी हात मारत नाही. ना माझे कुठं बस कॉन्ट्रॅक्ट आहेत, ना माझे कुठं अन्य ठिकाणी लेबर कॉन्ट्रॅक्ट आहेत, ना माझं हाऊसकीपिंग आहे, ना माझं स्क्रॅप आहे, ना माझी बाहेर त्याच कंपनीच्या माध्यमातून व्हेंडरशिप आहे. मी माझ्या पोटापुरता धंदा करतो. माझं ह्या राजकीय नेत्यांना पण आव्हान आहे की आपण आपल्या पोटापुरतच करावं, बाकी सगळं आपल्या भागातल्या तरुणांना, जिल्हा परिषद गटातल्या तरुणांना व्यावसायिक करावं, तरुणींना व्यावसायिक करू. शेवटी युवक युवतीच आपल्या मतदारसंघाचा पाय आहेत, ते उभे राहिले त्यांच्या स्वतःच्या पायावर, तर त्यांच्या माध्यमातून ते स्वयंरोजगार निर्मिती करतील. तर ज्यांना कंपन्यात नोकरी करायची त्यांच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. आता महाड पंढरपूर रस्त्याचं काम सुरू आहे, मात्र शिरवळमध्ये शिरवळ मांढरदेव हा रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. याबद्दल तुमची काय भूमिका आहे? शिरवळ मांढरदेवच्या संदर्भात हा गेली अनेक वर्षाची ही मागणी आहे आणि ही मागणी रास्त मागणी आहे. पण ह्या बाबतीत परत एकदा तोच विषय येतो की आमच्याकडे विजनरी नेतृत्व नाहीये, आमच्याकडं
विकासाचं विजन, पर्यटनाचं विजन असलं पाहिजे. शेवटी मांढरदेवला जाताना नुसता मांढरदेवचा रस्ता नाही, तो नुसता धार्मिक रस्ता नाही, तर ते पर्यटन त्यातनं वाढणारे. शेवटी मांढरदेवला धार्मिक भावनेतनं जाणारी लोक, ही लोक ज्यावेळेस माझ्या नायगावमधनं, जवळ्यातनं, कवठ्यातनं, तिकडं जगलवाडी लिंबाच्या वाडीतनं वरती निघतील मांढरदेवला, तर त्या सगळ्या भागाचा शेवटी कनेक्टिव्हिटी वाढली, रस्ता वाढला की छोटे मोठे व्यवसाय वाढतात, त्या माध्यमातून तो विकास होईल. ह्यासाठी जिल्हा परिषदच्या नव्हे तर राज्य शासनाकडे जो योग्य तो पाठपुरावा करायचा आहे तो 100% करू. जिल्हा परिषदचा सदस्य झाल्यानंतर त्या बाबतीत काय करायचंय ते सुद्धा जिल्हा परिषदच्या व्यासपीठावर करेल मी. सातारा जिल्ह्याचं शेवटचं गाव भाटघर, जे तुमच्या जे शिरवळ जिल्हा परिषद गटामध्ये येतं, त्या गावापर्यंत विकास तेवढा पोहोचलाय का? आणि जर तो पोहोचला नसेल तर तुमची काय भूमिका? पहिली आपण भाटघरचं नाव काढलं ते एक चांगली गोष्ट आहे. भाटघरची एक रचना आहे. भाटघर माझ्या मतदारसंघातलं गाव आहे, पण त्या गावातला एक मोठा प्रश्न आहे. त्या गावात गायरान आहे, त्या गायरानावरच अनेकांची घरं आहेत. मग तिथं गायरानात घरं असली की राजकारण असं आजचं वाईट आहे की घर आहे कारण बाकीकडे जागा नाही, म्हणून ते गायरानातच त्यांनी घर बांधले. मग घर बांधले की दुसरा एखाद्याला पोटात दुखतं, तो कंप्लेंट करतो, तो ग्रामपंचायत सदस्य बाद होतो. त्यामुळे तिथला जो गायरानाचा प्रश्न आहे, तिथं गायरानच आम्ही त्या लोकांची, तिथं ज्यांची घरं आहेत त्यांना कायमस्वरूपी ती घर त्यांना देऊन ती जागा त्यांच्या नावावर करण्यासाठी प्रयत्न करतो. शिरवळ जिल्हा परिषद गटामध्ये विरोधकांची म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एक तगडं आव्हान आहे, एक मातबर नेत्यांची फौज या जिल्हा परिषद गटात आहे. या सगळ्या गोष्टींना तुम्ही कसं सामना करणार याचा? पहिली गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आणि राष्ट्रवादी पक्षाबद्दल मी काय बोलणार, त्यांच्यात त्या अनेकांच्या जखमा अजून बोलले, त्या जखमा बरोबर, त्यामुळे मी त्यांच्या जखमेवर मी सोडणार नाही. पण जनतेला माहिती काय आहे ती. आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊ. शिरवळ जिल्हा परिषद गटात जर तुम्हाला अनुप सूर्यवंशींना संधी मिळाली तर अनुप सूर्यवंशींना लोकांनी मतदान का करावं? हे बघा, अनुप सूर्यवंशी हा लोकप्रतिनिधी नसेल आता, पण सातत्याने लोकांच्या सुखदुःखात उभा आहे, एक चळवळी कार्यकर्ता आहे. माझ्याकडे जमीन नाही, माझ्याकडे माझं नाही, मस्त नाही, मी रात्री सुद्धा 2 वाजता लोकांचा फोन उचलतो, पाठव पण लोकांचा फोन उचलतो. म्हणजे असं बोलत नाही की माझी झोपायची वेळ, 24 तास मी पण उपलब्ध आहे ना. आणि शेवटी प्रत्येक कार्यक्रम स्वप्न की मला काहीतरी माझ्या गावासाठी करायचे, माझ्या परिसरासाठी करायचे, माझ्या मतदारसंघासाठी करायचे. माझं स्वप्न आहे की माझा जिल्हा परिषदचा मतदारसंघ सुजलाम सुफलाम करावा, तो अत्यंत विकसित करावा, एक सातारा जिल्ह्यात आदर्श मतदारसंघ करावा, ही माझं विजय आहे. ओके, तर हे होते आपल्यासोबत भारतीय जनता पार्टी शिरवळ गटातून इच्छुक उमेदवार अनुप सूर्यवंशी. आमच्याबरोबर गप्पा मारल्या त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.